गादीचे प्रकार बरेच असतात. कुणाची एक गादी बाहेर असते, कुणाची दोन असते, कोण पडलेला असतो बसून, कुणाचं फ्रॅक्चर असतं, कुणाचे फक्त मानेच्या मणकेचं असतं, कुणाच्या कमरेचे असतं. पण या साहेबांचं मान पाठ कंबर एकाच वेळेस 3 ठिकाणचं ऑपरेशन झालं. आणि त्यांच्या अगोदर त्यांची सख्खी पुतणी नाजुका सालके म्हणून ऑपरेशन केलं होतं. त्या पण मुलीचं ऑपरेशन लग्नाच्या अगोदर वर्ष 18 असताना एकदा ऑपरेशन झालं दुसऱ्या ठिकाणी. आणि लग्नानंतर जवळजवळ 32 झाल्यानंतर परत ऑपरेशन करावं लागलं. ज्यावेळेस तिला विनायकला आणलं त्यावेळेस ह्याच्यासारखीच अवस्था होती. तिला उचलून आम्ही हॉस्पिटलमध्ये आणल्यानं ऑपरेशन केलं. ती मुलगी आज शेतातली सगळी कामं करते. आणि तिचे सख्खे चुलते शांताराम नाना करकंडे, आम्ही सगळे त्यांना प्रेमानं नाना म्हणतो. आणि त्यांचे मोठे बंधू जे अण्णा करकंडे अण्णा एसटी ड्रायव्हर, त्यांची मुलगी बरी झाली. त्या प्रेमाच्या भावनेतून त्यांनी आता पण कमीत कमी 70 ते 80 पेशंट विनायक हॉस्पिटल आणले आणि सगळे बरे करून नेले. मुलीचं ऑपरेशन झालं ते रिटायर झाले. म्हणले आता मला काही काम नाही, लोकांची सेवा करणं एवढंच काम आहे. ज्यांचं कोणाचं दुखत असेल त्यांना ते स्वतःच्या गाडीत टाकून विनायकला आणायचे आणि बरे करून न्यायचे. एक दिवस फोन आला, म्हणजे माझा बारका भावना आला, त्याला त्रास होतोय, घेऊन येतोय. एवढी बिकट कंडिशन होती, त्या माणसाला उचलणं तर शक्यच नाही. एक दोघांचं ते सांगते त्यांचं वजन किती, प्रॉपर्टी कशी काय, मग आपण बघूया. बोला ना, नावाचं तर सांगा. माझं नाव शांताराम सावराम करकंडे, राहणार पारनेर, गाव वचिरे, जिल्हा अहमदनगर. माझी परिस्थिती अशी लागते का कुठे मी पायात गोळे यायचे, मणक्याला त्रास व्हायचा, मानेला त्रास व्हायचा, मला अक्षरशः डोळ्याला पाणी यायचं. असं मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष काढले. आमच्या इकडे गावाकडं मी 4 ते 5 हॉस्पिटल मी चेंज केली, मला कुठेही गुन्हा लागला. पण इकडे आमचं बुद्धीचं ऑपरेशन झाल्यामुळं, इकडे सक्सेस झाल्यामुळं मी इथे आलो आणि माझं ऑपरेशन एकदम सक्सेस झालं. मी आता 10 महिने झाले ऑपरेशनला. मी आता कोणतेही काम करू शकतो, मोटरसायकल चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, कोणतेही वाहन चालवतो. आता अजिबात त्रास नाही. अतिशय एकदम भारी रिझल्ट आला. ऑपरेशनच्या वेळेस वजन किती होतं आपली, प्रॉपर्टी किती होती? आज 120 किलो वजन. इथं बसलेल्यापैकी कुठल्याही पेशंटचं 120 किलो वजन नसेल. आणि ह्या माणसाचं ऑपरेशन मान पाठ कंबर इथून झालेलं आहे. इथून कावडेकडा खालीपर्यंत. जे असं काय नाही की बाबा आपण डेमोसाठी बिल जातो, जे ओरिजिनल आहे. ऑपरेशन झालं. जरी समजा ह्या माणसाला उभं करायचं असेल, खांद्यावरती सपोर्ट देऊन, तर शेताचे चांगले भक्कम पोरं डोलायचे असेल, ताकद नव्हती. 120 किलो घेऊन उभं राहायचं सोपं काम नाही. पण कसं असतं, परमेश्वराची पण कृपा लागते. डॉक्टर एक माध्यम झाले, डॉक्टर त्यांचं काम चांगलं करणार. पण ऑपरेशन नंतर पेशंटनी चांगलं चालण्यासाठी त्यांना सांगितलेले व्यायाम, अशा पेशंटला कमीत कमी 6 जणांची टीम लागते ऑपरेशन नंतर व्यायाम घ्यायला कंटिन्यू. त्यावेळेस तो माणूस चांगला होतो. कधी कधी डॉक्टर लोकांच्यावरती घरचे ढकलून देतात, आम्ही पैसे दिले तेवढे आम्हाला रिझल्ट पाहिजे. डॉक्टरांचं काम डॉक्टर करणार, पण त्याच्यानंतरचं पुढचं काम आहे तुम्ही केलं पाहिजे, तर पेशंट चांगला होतो आणि नानांसारखा चांगला चालू शकतो, सगळं काम करू शकतो. विनायक हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आतापर्यंत जी काही ट्रीटमेंट होती, सगळ्या टेस्ट एकाच छताखाली होतात. एक्सरे, MRI सगळ्या टेस्ट इथंच होतात. पेशंटला कुठेही बाहेर जावं लागत नाही आणि 8 मिनिटामध्ये MRI हातात मिळतो. ऑपरेशन नंतर पेशंट तासाभरात चालतो. हे फक्त विनायकमध्येच घडू शकतो. तुम्हाला जर पाहिजे असेल, आज एक हेमंतचा पेशंट आहे आमच्याकडं, हेमंत देशातून आलेला आहे, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. कोणाला बघायचं असेल, थोडा वेळ तुम्ही असेल, त्यांना चालवताना मी तुम्हाला समक्ष दाखवू शकतो. कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील माहितीबद्दल तुम्ही बिझनेस विचारू शकता. सरांच्याकडे गेलं तर तुम्ही तुमचं व्यथा सांगालच काय त्रास आहे. पण जरी तुम्हाला वाटलं की स्टाफशी पण चर्चा करायची, एखाद्या पेशंटबरोबर बोलायचे, तुम्ही कोणाला पण म्हणू शकतो, प्रश्न विचारू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला